रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. रामजन्माची महादेवांनी माता पार्वतीला सांगितलेली 5 कारणं या कथेतून आपण पाहत होतो. आज पाहूयात नारदांची कथा हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार शब्दाचा अर्थ आहे नमः करोती, नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात. हे 5 टप्पे आहे रामेश्वरजी, तुम्ही लिहून घ्या आता. पहिला सलाम, ते पहा लिहिले बरोबर लिहिले. हां मग दुसरा राम राम, तिसरा नमस्कार, चौथा पाया पडणे, 5वा दंडवत. शेवटचा आहे अण्णा दंडवत, कारण काही शिल्लक ठेवायचं नाही, तो दंडवत. एकाच हाताचं काम तो सलाम आहे. आता हे थोडं वाढते पण घेतो ना, अर्धा मिनिट घेतो, काळजी करू नका. सलाम अण्णा एकाच हाताचा असतो, तिथं फक्त एकच हात वापरायचा. आता हे वाढत चाललं, 5व्या टप्प्यावर जायचं आपल्याला, पण एकच मिनिटात. रामेश्वरजी तुमच्या आवडीचा विषय आहे. एकच सलाम वालेकुम सलाम, इथं एकाच हाताचं काम आहे. अरे हा शब्द संत तुकोबारांनी स्वीकारला. त्यांचे हिंदी अभंग वाचा. तीन सोहम सब करे सलाम, जा मुख बैठा राजा राम. हा हिंदी अभंग आहे तुकोबारायचा. त्यांनी सलाम केला कोणाला? ज्याच्या मुखात राम. तीन सोहम सब करे सलाम, जा मुख बैठा राजा राम. सलाम सलाम एका हाताचा असतो, पण रामरामच्या वेळेला एका हातानं भागत नाही. आता प्रकरण वाढतं. 2 हात. बरं का रामेश्वरजी, एकाच हाताचा सलाम पण 2 हाताचा राम राम. इथे दोन्ही हात लागतात. वाढलं ना प्रकरण. नमस्कारच्या वेळेला थोडं अजून वाढतंय. हात तसेच ठेवायचे, डोकं वाकून म्हणायचं नमस्कार. पाया पडायच्या वेळेला हात तसेच ठेवा, पण डोकं पायावर ठेवा. मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, श्री संताची या माथा चरणावरी. याला म्हणतात पाया पडणं. पण दंडवतच्या वेळेला काही शिल्लक न ठेवणं. दंडवत म्हणजे वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी. दंडवतचा अर्थ काय आहे? दंडचा अर्थ काठी आहे, वतचा अर्थ प्रमाणे आहे. काठी अशी धरा, हात सोडून द्या, सर्वांगानं पडते. याला म्हणतात दंडवत. दंडापरी काही नुरी नुरवावी. जमलं ना? हां. इथे नमस्कार, स्तुती आणि हार. त्याला हार का म्हणतात? त्याचं नाव पुष्पमाला आहे. ब्राह्मण मंडळी पूजा करतात तेव्हा यजमानाला सांगतात की नाही डोळ्याला पाणी लावा वगैरे वगैरे. हाय शेठजी, माल्यादिनी माल्यात्यादी माल्यादिनी माल्यतादिनी सुगंधिनी वै प्रभो मया ऋतानी पूजार्थम पुष्पामी प्रतिगृह्यताम पुष्पम समर्पयामी. वा फुलं. पण हार घालायच्या वेळेला पुष्पमाला समर्पयामी. हार नाही म्हणत, पुष्पमाला. म्हणजे त्याचं नाव पुष्पमाला आहे. मग त्याला हार का म्हणतात? त्याच्या कृतीहून पडलंय. ज्याच्या हातात हार असतो रामेश्वरजी, ते सरळ उभं राहतं. ज्याला घालून घ्यायचं आहे ते मुंडकं वाकवतं. हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून त्याला हार म्हटल्या जातं. ह्या 3 गोष्टी केल्या अण्णा कोणी कामाने. नारदाला हार घातला, नारदाला नमस्कार केला, नारदाची स्तुती केली. नारदाला अहंकार झाला. नारदजी निघाले, पहिले आपल्या बापाकडे गेले, ब्रह्मदेवाला सांगितलं, पठ्ठ्यानं काम जिंकला. ब्रह्मदेव म्हणला मला सांगितलं ठीक आहे, पण आता तुम्ही महादेवरावला सांगू नका. सांगू नका म्हटलं की सांगा असं वाटतं. पहिल्याच एसटीनं गाठला महादेवराव.
आइए बहुत सालों के बाद कहा थे? बोले समय नहीं था, समाधी लग गई थी, मैंने काम को हराया. शंकरजी म्हणले बाबा माझ्यापर्यंत प्रकरण पोहोचलं. ठीक आहे, मला सांगितलं ना नारदा, फक्त विष्णूला सांगू नका. ठीक आहे, 2 शिवगण पाळतो, गेले विष्णूकडे. विष्णूला सांगितलं, पठ्ठ्यानं काम जिंकला. भगवान विष्णू म्हणले आपला बुवा बिघडला नाना. पूर्वी मस्त रामायण सांगत होता, आता कोणाच्याही जवळ कामाचं सांगत सुटला. याला सावध केलेला बरा. आणि म्हणून ज्या रस्त्याने जातात जंगलातून नारदजी, तिथे भगवंतांनी मायावी नगर तयार केलं. शक्त योजन विस्तार नगराचा, विस्तार 400 कोसाचा. नगराचा राजा शिलनिधी राजाचं नगर. तिथून जात असताना आपल्याच मायेचं लग्न, विश्वमोहिनी तिचं नाव. देशोदेशीचे राजकुमार, ते सुंदर राजकुमार बघितले आणि नारदाने विचारलं, एवढे सुंदर राजकुमार एकत्र येण्याचं कारण काय? अहो, राजा शिलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे आणि म्हणून त्याकरता आम्ही आलेलो आहोत. नारदजी आत आले. राजा शिलनिधीनं बसायला दिलं, पूजा केली, विश्वमोहिनीला सामोर आणून बसवलं. ही माझी कन्या विश्वमोहिनी, आपण हिचं भविष्य सांगा बाबा. नारदजी तिच्या मुखाकडे पाहून मोहित झाले, कारण प्रभूची माया आहे ती, विश्वाला मोहून टाकती म्हणून तिला म्हणतात विश्वमोहिनी. इतके मोहित झाले, मनात म्हणतात बापरे, एवढं सौंदर्य जगात आहे, हे जर काल कळलं असतं तर मी मराठवाड्या नेत्याला दिलं नसतं की पठ्ठ्यानं काम जिंकला. आता रामेश्वरजीनं तर छापूनही टाकलं, आता काय करावं, काय केलं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. नारदाच्या मनात आलं. सारखे बघू लागले. बाप म्हणला, तोंड काय पाहतं बुवा, भविष्य बघ म्हटलं, ते तोंडावर भविष्य, हात बघ ना. हातावर लक्ष दिलं पण भविष्य उलटं वाचलं. ही ज्याला माळ घालणार आहे शेठजी, तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार आहे. 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार आहे असं भविष्य होतं, पण यांनी आपलं स्वतंत्र डोकं वापरलं. ही ज्याला माळ घालणार आहे तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार आहे. मग लग्न बघून जा ना बाबा. बोले समय नाही मेरे पास. नारदजी निघाले, जंगलात आले, प्रभूचा धावा केला. प्रभू प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले सुंदर बना दो तथास्तु. कारण नारदाने विचार केला, प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहे. लग्नामध्ये काही एका आवडीचे असतात का? मुलीला विचारा, ती म्हणती मुलगा रूपवान असावा. मुलीच्या आईला विचारा, जावाई धनवान असावा. मुलीच्या बापाला विचारा, शिकलेला असावा. मुलीच्या भावाला विचारा, कुलवान असावा. अक्षर टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, जेवणाचा बेत चांगला असावा. प्रत्येक हो ना. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनाः. आणि म्हणून ठरवलं हरिसन मांगो सुंदरताई. देवाला सौंदर्य. प्रभू क्या चाहिए? सुंदर बना दो तथास्तु म्हटलं. देव अंतर्धान पावले. अख्खा नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. आता स्वतःकडे बघत होते अण्णा, सोन्यासारखी कांती चकाकत होती, पण तोंड स्वतःचं पाहता येईना. बसकं नाक, बारीक बारीक डोळे. नारदाला वाटलं नंबर मेरा लगनेवाला आहे. पहिल्या लाईनमधल्या आसनावर येऊन बसले बाबा दुसऱ्या दिवशी मंडपात. सर्वांचं लक्ष नारदाकडे होतं रामेश्वरजी, पण नारदाला वाटायचं सगळ्यात देखणं आहे म्हणून लोक माझ्याकडे पाहतात. लोक विचार करायचे एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं, कारण तोंड बंदराचं. एवढ्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आली. पहिल्या लाईनमधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरकट बदन, तोड़ बंदराचा. सखी मेरे पिताजी को बुलाओ. पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडॉल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिले. अण्णा लाईन का सोडली? अरे विश्वमोहिनी माया आहे, पण नारद संत आहे ना. मायेचं सर्वावर चालतं, संतावर चालत नाही. तुका म्हणे मायान होय दासी लागे पाया. संतावरच काय, संताच्या संगतीमध्ये जेवढे आहे तेवढ्यावर चालत नाही, म्हणून पहिली लाईन सोडून द्यावी लागली. दुसरी, तिसरी, चौथी. नारदजी उंच टाचा करू करू पाहत होते. बसा बाबा, तुमचाच नंबर लागणार आहे बाबा. बाबा बसा बाबा, सत्यमेव जयते बाबा. बाबा धीरज का फल मिठा होता है बाबा, हिम्मत रखो बाबा, आपकाही विजय. शेवटच्या लाईनमध्ये शेवटच्या आसनावर भगवान बसले, राजकुमार त्या रूपात. त्यांच्या गळ्यात पुष्पमाला घातली. भगवान तिला घेऊन जातात. दुलहनी ले गए लक्ष्मी निवासा. समाज उदास झाला. नारदजी उंच टाचा करून बघू लागले. बसा बाबा, बसा बाबा. आपका ही नंबर लगेगा बाबा. अरे काय नंबर लगेगा? ते तर गेली का हो बाबा? आमचं जाऊ द्या बाबा, तुमच्यासारख्या देखण्यालाही डाव लावून गेली, कमालच केली. जाऊ द्या रे, तिला काय रूपाची पारख आहे का? नारद म्हणले, ज्याचं तोंड बंदराचं आहे ते म्हणतं तिला पारख आहे का रूपाची? शिवगण म्हणाले, तिला पारख नसू द्या बाबा, पण तुम्ही तुमचं तोंड बघितलं का आरशात? मला आरसा सांगता का रे? राक्षस व्हाल.
ताड 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 नारदजी आले जंगलात. एक पाण्याचं तळे बघितलं अण्णा, आणि त्या पाण्यामध्ये स्वतःला बघितलं आणि धक्का बसला. बाप रे, का तोंड बंद राहायचं. म्हणून समाज माझ्याकडे बघत होता का, मला वाटायचं देख नाही म्हणून लोक पाहतात. पण नारदाला राग आला. कोणाचा? विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही, मग देवाचा. का? लेका नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडी आलू आलू शेंडी आलू आलू शेंडी आलू आलू नारायण नारायण भजन केलं, तू मला बंदर केलं का? तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो सारखे नारदजी निघाले. योग असा, तिकडनं स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथामध्ये दोघी बसल्या होत्या. एका भागाला विश्वमोहिनी, एका भागाला लक्ष्मी. नारदजी रस्त्याच्या काठाला होते. बरोबर तिथंच आणून रथ उभा केला. ब्राह्मण काका जिच्यासाठी तडफडलं ते रथात दिसल्यावर काय झालं असेल? तरी बोलले नाही अण्णा नारदजी, नाही बोलले. भगवान बोलले, कुठं रामेश्वर का? बसा ना गाडीत. आता हे विनाकारण आगीत रॉकेल का नाही? आत्ता नाही, क्रोध आवरला. लगाम धरले घोड्याचे, जे बोलायला सुरुवात केली. कपटी आहे देवा तू, परसंपदा सकून देखी कपटी तू. अरे तुझ्यासारखा कपटी ब्रह्मांडात नाही. काय कपट केलं मला विचार. समुद्रातून 14 रत्न निघाले, वाटप केला तेव्हा विना वाजवत मीच उभा होतो. काय काय केलं मला माहिती आहे. असुर सुरा विष शंकर आप रमामणी चारू. असुर सुरा म्हणजे दारू पाजली दानवाला. विष शंकरई जहर महादेवरावला. आप रमामणी चारू लक्ष्मीनं कौस्तुभ आपल्या वाट्याला. स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहार. परम स्वतंत्र सिर पर कोई. मनमानी कारभार करतो का विचारणारं कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली, अहो हे चिपड्यावाला किती बोलतंय तुम्ही, गटगट ऐकता. बोलू दे बोलू दे बोलू दे लक्ष्मी बोलू दे. म्हणता म्हणता अण्णा देव रडायला लागले. लक्ष्मी म्हणल्या, रडताय तुम्ही? मग तो हुंके देऊन, का रडता प्रभू? या माझ्या नारदानं जन्मचा जन्म माझं फक्त गुणगान केलं लक्ष्मी. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची जीवनातली ही पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते त्यानं आयुष्यात एक दिवस तरी आपल्या निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची असते. हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांनी सांगितलेली नारदांची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. बघत रहा श्रीरामकथा तुमच्या आमच्या लाडक्या विश्वशांती दर्शन या चॅनलवर. नमस्कार. प्रताप भानूच्या स्वाधीन सत्तेकेतून राज्य कारभार सोपवला. स्वतः हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं आपल्या नावाप्रमाणे प्रताप गाजवला. सगळे राजे जिंकले. प्रताप भानू चक्रवर्ती राजा झाला.